जय सद्गुरू. नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत माठ भाजीचे भजी. भजी तर तुम्ही सगळेच खाल्ले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे. कांदा भजी खातो आपण, बटाटे भजी खातो, अजून बरेच काही भजी खातो, वांग्याची भजी खातो. पण आज आपण बनवणार आहोत हे माठ भाजीची पानं आहेत मोठी मोठी, त्याची भजी. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे बेसन. हे मी बेसन 1.5 कप घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, थोडासा बेकिंग पावडर म्हणजे खाण्याचा सोडा, टेस्टसाठी ही लवंगी मिरची, हे तुम्ही टोटली स्किप करू शकता किंवा घेऊ शकता, आणि जिरंही तुम्ही स्किप करू शकता, पण मी घेतलेलं आहे, त्याने जरा वेगळी टेस्ट येते म्हणून. तर सर्वात प्रथम हा बेसन घेतले आहे. बेसनमध्ये मी थोडंसं 1 पिंच खाण्याचा सोडा टाकणार आहे, कारण सोडा न टाकल्याशिवाय ते भजी कशी फुगतच नाही आणि त्याला व्यवस्थित टेस्टी येत नाही, म्हणून सोडा टाकायचाच. आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी 1 कप पाणी घेतलं, त्यातलं पाणी टाकलेलं आहे, मी थोडंसं ठेवलेलं आहे. आणि आता मी सांगते त्या पद्धतीने घटून घ्यायचं आहे. असंच घटा, उलटं घटायचं नाही. असं तुम्ही एकाच दिशेने तुम्ही ते घातलं. आता थोडं थोडं पाणी अजून मिक्स करत जायचं आहे, तर त्याचे गुठळ्या होत नाही आणि ते पीठ व्यवस्थितरित्या मळलं जातं, म्हणजे बॅटर आपलं एकदम स्मूथ होतं. कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला असं उलटं फिरवायचं नाही, एकाच दिशेने सलग फिरवत राहायचं आहे. तर तुम्हाला हात मरवायची पण गरज नाही, तुमचं बॅटर व्यवस्थित तयार होणार भजीचं. तर अशा पद्धतीने मग एकाच दिशेने घाटून बॅटर तयार करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं स्मूथली बॅटर तयार झालेलं आहे. नाहीतर काही गुठळ्या राहतात किती हाताने मळूनसुद्धा. पण अशा पद्धतीने तुम्ही जर पीठ व्यवस्थित मळलं, म्हणजे अशा स्पूनने एकाच दिशेने घोटाळत राहिलं, तर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होत नाही आणि बिना मेहनतीने एकदम स्मूथली बॅटर तयार होते, तेही कमी वेळात कमी परिश्रमात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची आणि जिरं मिक्स करायचं आहे. मिरची आणि जिरं मी मिक्स केलेले आहे, त्याच्यामध्ये मी पुन्हा ते मिक्स करणार आहे, त्या सेम पद्धतीने घाटळून. आता आपला बॅटर रेडी आहे भजी बनवण्यासाठी. आता या बॅटरमध्ये आपल्याला भजी काढून तळायचे आहेत. आता ह्याच्या प्रकारे असे डीप करायचे आहेत आपल्याला ह्या बॅटरमध्ये, आणि ते भजी आपल्याला सोडायचे आहेत. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, याचा थिकनेस बघू शकता की ते बेसन किती घट्ट आहे. थोडंसं घट्टच ठेवायचं आपल्याला बेसन, जेणेकरून ते पानाला व्यवस्थित चिपकलं जाईल आणि त्याचं कोटिंग राहील. अशाच पद्धतीने तुम्हाला भजी पानांची भजी आपल्याला रेडी करायची आहेत. ही पानं जी आहेत ती पटापट पलटून घ्यायची आहेत, नाहीतर करपू शकतात. करपण्या अगोदर आपल्याला ही पलटून घ्यायची आहेत पलट्याने. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर याची भजी तयार होतात. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला विचार पडतात आणि पालेभाज्या लहान मुलांना वगैरे आवडत नाही, तर अशा वेळी आपल्याला पालेभाज्यांची पोषक तत्व कशी द्यायची, तर ह्या भजीद्वारे आपण देऊ शकतात. ही भजी कोणी सहज आवडीने खाऊ शकतं. अगदी अतिशय लहान 1-2 वर्षाचं मूलसुद्धा हे अतिशय आवडीने खातं भजी. आणि अतिशय टेस्टी आणि पोषक अशा ही भजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. खूपच सुंदर लागतं ते भजी. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवा. भजी काढताना मी या झाऱ्याचं यूज करते, कारण त्यातून जे एक्स्ट्रा ऑइल असते ते निघालं जातं. तुम्ही पाहू शकता आपले क्रिस्पी, कुरकुरीत, क्रंची असे खूपच टेस्टी भजी रेडी झालेले आहेत पानांचे. हे भजी तुम्ही नक्कीच माझ्या सांगितलेल्या टेक्निकने बनवा आणि रेसिपी कशी लागली हे मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. तुमचा सर्वांचा आजचा दिवस शुभ जाओ. जय सद्गुरू. अजून एक राहून गेलं सांगायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा ओवा पण टाकू शकता, म्हणजे बेसन काही काहींना बाधतं तर ते बादलं जाणार नाही. आणि ओव्याने काही वेगळी टेस्ट पण त्याला लागतं, तर थोडेसे ओवा पण टाकू शकता. आणि हे भजी तुम्हाला लागताना अतिशय म्हणजे तुम्हाला आळूवडे तुम्ही विसरून जातील की हे भजी खाताना, आणि तुम्हाला हे भजी खूपच आवडतील, तर नक्कीच बनवा.